मुंबईला हादरवून टाकणाऱ्या रेल्वे साखळी स्फोटांचा निकाल आज लागण्याची शक्यता आहे। 11 जुलै 2006 रोजी पश्चिम रेल्वेच्या 7 रेल्वे स्टेशनजवळ फर्स्ट क्लासच्या डब्यांमध्ये स्फोट घडवण्यात आले होते। माटुंगा, माहीम, वांद्रे, खार, सांताक्रूज, जोगेश्वरी, बोरिवली, दहिसर, मीरा रोड या स्टेशन दरम्यान 11 मिनिटात आरडीएक्सचा वापर करत हे स्फोट घडवण्यात आले। 829 जणांना जखमी करणाऱ्या आणि 188 जणांचा बळी घेणाऱ्या या स्फोटांनी मुंबईसह सारा देश सुन्न झाला होता। या बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी मंगळवारी तब्बल 8 वर्षांनी संपणार आहे। या खटल्याच्या सुनावणीत 192 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली। मोक्का न्यायालयात सुरू असलेल्या या सुनावणीचा निकाल कोर्टाने राखून ठेवला होता। हा निकाल आज लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। प्रमुख आरोपी आझम चिमासह इतर 14 आरोपी या खटल्यात फरार आहेत, तर कमाल अहमद अन्सारी, डॉक्टर तन्वीर अहमद अन्सारी, मोहम्मद फैजल शेख, एतेशाम सिद्दीकी, मोहम्मद माजिद शफी, शेख आलम शेख, मोहम्मद साजिद अंसारी, अब्दुल वहीद शेख, मुजम्मिल शेख, सोहेल महमूद शेख, जमीर अहमद शेख, निविद हुसेन खान, आसिफ खान या आरोपींना एटीएस कडून अटक करण्यात आली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।